नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे डिजिटल टेक्निक युनिट नंबर फर्स्ट नंबर सिस्टीम. आजचा लेक्चर नंबर 3. तर याच्या आधीचं जे लेक्चर होतं याच्यामध्ये आपण शिकलो होतो कन्व्हर्शन डेसिमल टू बायनरी. आजच्या लेक्चरमध्ये पण आपण डेसिमल टू बायनरीचे काही प्रॉब्लेम घेणार आहे, पण पॉइंट मध्ये जर आले तर. त्याच्यानंतर डेसिमल टू ऑक्टल नंबर पण आज आपण बघूया. तर आजचं बघा प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. कन्वर्ट $10.16 हा एक डेसिमल नंबर आहे टू बायनरी नंबर. टू बायनरी नंबर. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण सिंपल प्रॉब्लेम बघितले होते, पण आता या प्रॉब्लेम मध्ये काय आलेलं आहे 10.16 पॉइंट आलेलं आहे. तर हे प्रॉब्लेम कसं सोडवायचं 10.16 आणि हा नंबर आहे आपला बायनरी नंबर. तर विद्यार्थी मित्रांनो सिंपल आहे. पॉइंटच्या आधीचा जो डिजिट आहे म्हणजे की हा 10 हा घ्यायचा फक्त पॉइंटच्या पहिल्याचा, तो इथे लिहू 10. आता या 10 ला कशामध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला बायनरी नंबर मध्ये कन्वर्ट करायचं. कशात करायचं आहे बायनरी. बायनरी म्हणजे की ज्याचा रॅडिक्स 2 असतो, ज्याचा बेस काय असतो 2 असतो, त्या नंबर मध्ये आपल्याला काय करायचं आहे कन्वर्ट करायचं आहे. आता 10 ला 2 ने डिवाइड करा. 10 ला जर 2 ने डिवाइड केलं तर किती येणार 5. 10 डिवाइडेड बाय 2 म्हणजे 5. आता इथं बाकी रिमाइंडर काही राहिलं का आपलं नाही, बाकी आहे 0. डबल या 5 नंबरला 2 ने डिवाइड करा. 2 1 2 2 टू द 4 2 टू द 4 म्हणजे इथं किती आलं आन्सर आलं 2. 2 टू द 4. 5 मायनस 4 किती येते 1. बाकी राहिली 1. डबल या 2 ला 2 ने डिवाइड करा. 2 1 2 बाकी काय राहिली 0. मग राहिला 1. आता या 1 ला 2 ने डिवाइड होत नाही, तर हा 1 जसाच्या तसा. इथं असते आपला MSD मोस्ट सिग्निफिकंट डिजिट आणि इथं असते LSD लिस्ट सिग्निफिकंट डिजिट. हा झाला एक पार्ट. पॉइंटच्या आधीचे नंबर घेतला होता आपण 10. आता त्यानंतर आता पॉइंटच्या नंतर डिजिटच्या नंतर किती आलेलं आहे 16 आलेलं आहे. तर या 0.16 ला म्हणजे की बघा आता इथं पॉइंट आहे आणि इथे 16 आहे, तर इथं घ्यायचं 0.16. कशामध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला बायनरी मध्ये. तर याला मल्टिप्लाय बाय 2 करायचं. काय करायचं मल्टिप्लाय बाय 2. 0.16 मल्टिप्लाय बाय 2. बायनरी मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 2, ऑक्टल असेल तर 8 आणि डेसिमल असेल तर 16. 0.16 इंटू 2 किती येते 0.32. किती आला 0.32. आता पॉइंटच्या आधी कोण काय आलेलं आहे सांगा बरं. पॉइंटच्या आधी काय आलेलं आहे 0, तर पहिला नंबर झाला 0. मग डबल घ्यायचं 0.32. याला 2 न मल्टिप्लाय करा. 0.32 ला 2 न मल्टिप्लाय म्हणजे किती येणार 0.64. पॉइंटच्या आधी काय आलेलं आहे 0, इथं घेतला 0. डबल 0.64 ला 2 न मल्टिप्लाय करा तर काय येणार आहे 1.28. पॉइंटच्या आधी किती आहे 1, इथं घेतला 1. मग आता तुम्ही म्हणता सर हे किती मल्टिप्लाय करायचा, किती डिजिट मल्टिप्लाय करायचा. कमीत कमी 3, जास्तीत जास्त 4. 3 ते 4च्या दरम्यान अंदाजे काही प्रॉब्लेम नाही. आता इथून काय केलं आपण खालून तर वरपर्यंत गेलो, तर इथून वरून तर खालीपर्यंत यायचं. म्हणजे आता बघा आपला जो बायनरी नंबर राहणार आहे
सर्वात पहिले इथं लिहिसाल 1 0 खालून तर वरपर्यंत 1 0 नंतर त्याचा पॉइंट आता वरून तर खालीपर्यंत 0 0 1 0 0 1 दिस इज द बायनरी नंबर 1010.001 हा काय झाला एक बायनरी नंबर कशाचा 10.16 डेसिमल नंबरचा बायनरी नंबर आहे 1010.001. आता इकडे मी पुन्हा सांगतो ज्या विद्यार्थ्यांना समजलं नसेल त्यांच्यासाठी इकडे पुन्हा कन्वर्ट 10.16 हा एक डेसिमल नंबर आहे याचा कन्वर्शन बायनरी नंबर मध्ये करायचा आहे 10.16 पॉईंटच्या आधी जो पण डिजिट असेल तो लिहायचा बायनरी मध्ये कन्वर्ट करायचा आहे तर 2 न डिवाइड करू 10 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती आलं 5 बाकी काही उरली काय नाही एक्झॅक्टली भाग गेला मग इथं 0 लिहिलं मग डबल या 5 ला 2 न डिवाइड केलं 2 डिवायडेड बाय 5 2 1 2 2 टू द 4 2 आता 5 मधून 4 गेले किती राहिले 1 बाकी राहिली 1 त्यानंतर इथं 2 आहे तर इथं पुन्हा 2 न डिवाइड करू 2 1 2 2 डिवाइडेड बाय 2 किती येते 1 बाकी किती राहिली 0 हा 1 जसाच्या तसा एमएचडी पासून तर एलएचडी पर्यंत जायचं आहे म्हणजे 1010 आता इथं पॉईंट आहे तर पॉईंटच्या नंतरचा डिजिट घेतला आपण किती आहे 16 म्हणजे 0.16 कशामध्ये कन्वर्ट करायचा आहे बायनरी 0.16 ला 2 न मल्टिप्लाय 0.32 पॉईंटच्या आधी काय आलेलं आहे 0 इथं घेतला 0 मग हा घेतला इथं 0.32 ला डबल 2 न मल्टिप्लाय 0.64 पॉईंटच्या आधी काय आलेलं आहे 0 डबल 0.64 इंटू 2 1.28 पॉईंटच्या आधी किती आलेलं आहे 1 3 वेळा घ्या 4 वेळा घ्या 3 ते 4 वेळा तुम्ही लिहू शकता आणि नंतर आहे का नाही इथून तर आपण खालून तर वरपर्यंत गेलो 1010 इथून वरून तर खालपर्यंत येऊ 001 दिस इज द बायनरी नंबर प्रॉब्लेम इज सॉल्व तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे प्रॉब्लेम नोट डाऊन करा जर तुम्हाला हे प्रॉब्लेम समजलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ज्या विद्यार्थ्यांची ब्रँच कम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन इन्स्ट्रुमेंटेशन IT असेल त्यांच्यापर्यंत हा पोहोचवा सेकंड इयर थर्ड सेमिस्टर डिजिटल टेक्निक अत्यंत महत्वाचा टॉपिक तर हे तुम्ही नोट डाऊन करा याच्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेणार आहे आता घेऊया विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम नंबर 2 कन्वर्ट 25.45 डेसिमल नंबर टू बायनरी नंबर आता हे प्रॉब्लेम कसं सोडवायचं एकदम सिंपल आहे पॉइंटच्या आधी जो पण डिजिट असणार तो लिहून घ्यायचा इथं आहे 25 नंतर बायनरी मध्ये कन्वर्ट करायचं आहे सिंपल आहे 2 ने डिवाइड करायचं 25 डिवायडेड बाय 2 मग किती आलं 12 पॉईंट समथिंग येते तुम्ही कॅल्शीवर पण करू शकता कॅल्शी मस्त ओपन करायची 25 ला 2 ने डिवाइड करायचं 12.5 म्हणजे इथं 12 लिहायचं बाकी किती राहिली 1 कारण 12 2 24 25 मधून 24 गेली किती राहिला 1 इथं लिहिला 1 ही झाली बाकी डबल या 12 ला 2 ने डिवाइड करू कॅल्शी मध्ये टाका 12 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती राहिलं 6 एक्झॅक्टली भाग गेला साइन दोन्ही 12 बाकी राहिली 0 डबल या 6 ला 2 ने डिवाइड करू 3 दोन्ही 6 3 राहणार बाकी राहिली 0 डबल या 3 ला 2 ने डिवाइड करू 2 1 2 इथं राहिलं 1 आता 1 इंटू 2 2 3 मायनस 2 किती येते बाकी किती राहिली 1 आणि हा 1 राहिलाय तर शिल्लक तर हा जसाच्या तसा कॅरी फॉरवर्ड इथं असते MSD इथं असते LST
हे तर झाले आपले पॉईंटच्या आधीच. पॉईंट नंतरचा डिजिट घ्या, तो आहे 0.45. कशामध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला डेसिमल, तर इंटू 2 न मल्टिप्लाय करा. आता 0.45 इंटू 2 केला तर इथे येते 0.9. पॉईंटच्या नंतरचा डिजिट, पॉईंटच्या आधीचा डिजिट काय होता 0, इथे घेतला 0. त्यानंतर 0.9 आहे, इथे घेतला 0.9. याला मल्टिप्लाय करा 2 न. आता 0.9 ला जर मल्टिप्लाय जर केला आपण 2 न, तर 9 दोन्ही किती होतात 18, म्हणजे 1.8 येते. पॉईंटच्या आधी किती आलेला आहे 1, इथे घेतला 1. डबल 1.8 ला मल्टिप्लाय करा 2 न, 1.8 ला एक मिनिट पॉईंटच्या आधीचा घ्यायचा. इथं बघा आता इथं किती याला घेतला आपण 0.9. हा 1 तर इथं लिहिला ना, तर इथं 0.8 आहे. 0.8 इंटू 2 म्हणजे किती आलं 1.6. पॉईंटच्या नंतर किती आला 1. मग आता इथं घेसाल तुम्ही 0.6 इंटू 2. आता 0.6 इंटू 2 घेतला तर किती येते 1.2. साइन दोन्ही 12. पॉईंटच्या नंतर किती घेतला 1. 3 ते 4 पर्यंत तुम्ही घेऊ शकता. डबल जर समजा इथं जर 2 घेतला 0.2 इंटू 2, बेदोनी 4, 0.4, इथे किती आलं 0. ओके. आता याच्या समोर लिहायची काही गरज नाही. 3 ते 4. आता तुम्ही म्हणता सर 3 ते 4 घ्यायचं, तुम्ही तर 5 वेळा घेतलं. जिथपर्यंत बघा इथं 1 1 1 1 आलेलं आहे, 0 जर समजा येत नाही तिथपर्यंत घ्यायचं. मिनिमम 3 वेळा घ्यायचंच, म्हणजे चेक करायचं की आपल्या आन्सर मध्ये आखरीला 0 कुठे येते, तर ते घेऊन घ्यायचं. ओके. आणि हा घ्यायचा वरून तर खालीपर्यंत. तर आपला बायनरी नंबर आहे. आता बघा पहिले 1 1 0 पाहिजे जणांना घेसाल वरूनच 1 1 0 1 1 0 0 1 पॉइंट. आता वरून ना 0 1 1 1 0 1 1 1 0. दिस इज द बायनरी नंबर. 25.45 हा डेसिमल नंबर होता, आणि या डेसिमल नंबरचा कन्वर्ट कशात केला आपण बायनरी मध्ये. समजलं असेल तुम्हाला. ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाही त्यांनी एक वेळा डबल कॉन्सन्ट्रेशन बघा. काय केलं आपण, पॉईंटच्या आधी काय आला नंबर 25, कशामध्ये कन्वर्ट करायचा आहे बायनरी. बायनरी म्हणजे की ज्याचा रॅडिक्स किंवा ज्याचा बेस काय असतो 2 असतो. इथे लिहिला 2. 25 डिवायडेड बाय 2 केलं. 25 ला जर 2 ने डिवाइड केलं, कॅल्शीवर करा तुम्ही, तर 12 पॉईंट समथिंग येते. मग इथं घेतला आपण 12. मग आता 12 दोन्ही 24, 25 मधून 24 गेले, बाकी राहिला 1. लक्षात ठेवता विद्यार्थी मित्रांनो, बायनरी नंबर मध्ये फक्त 0 आणि 1 असेल. जर गलतीनं तुमचं 2 आलं 3 आलं 4 आलं तर तुमचं प्रॉब्लेम चुकलं. इथं फक्त आपल्याला 0 आणि 1च पाहिजे बायनरी मध्ये. मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलंच होतं. मग डबल या 12 ला 2 न डिवाइड केलं. 12 ला जर 2 न डिवाइड केलं तर किती येते 6. एक्झॅक्टली भाग गेला, इथं आलं 0. डबल या 6 ला 2 न डिवाइड केलं तर आन्सर किती आलं 3. एक्झॅक्टली भाग गेला 0. डबल या 3 ला 2 न डिवाइड केलं, 2 1 जा 2 1, पण बाकी किती उरली 1. आता हा 1 नंबर या 2 पेक्षा लहान झाला, म्हणून हा 1 जसाच्या तसा. MHD टू LHD. मग हा नंबर आला 1 1 0 0 1. बघा 1 1 0 0 1. आता इथं काय करायचं, पॉईंटच्या नंतरचा डिजिट म्हणजे 0.45 याला 2 न मल्टिप्लाय. काय 2 न मल्टिप्लाय, कारण बायनरी आहे म्हणून. 0.45 इंटू 2 0.9. पॉईंटच्या आधीचा डिजिट किती आहे 0, इथे घेतला 0. डबल 0.9 ला 2 न मल्टिप्लाय. 0.9 ला 2 न मल्टिप्लाय 1.8. पॉईंटच्या आधी किती आला 1. मग आता इकडे या 1.8 ने लिहायचं इथं. हा 1 तर ऑलरेडी घेतला आपण, मग इथं 0.8. 0.8 इंटू 2 म्हणजे 1.6. पॉईंटच्या आधी किती आला 1, इथे घेतला 1. मग इथं किती काय घ्यायचं 0.6. 0.6 ला 2 न मल्टिप्लाय, मग किती आलं 1.2. मग इथं घेतला 1. कमीत कमी 3 ते 4 वेळा घ्यायला लागते आपल्याला. पण बघा आता इथं 1 1 1 1 कंटिन्यू आला, म्हणून आपण घेऊ अजून.
आता इथे किती आहे पॉईंट नंतर 2 आहे म्हणजे 0.2 इंटू 2 म्हणजे 0.4 म्हणजे इथं आला 0. वरून तर खालपर्यंत 0 1 1 1 0 0 1 1 1 0. दिस इज द फायनल आन्सर. हे झालं तुमचं कन्व्हर्शन डेसिमल टू बायनरी. अजून आपण 2 ते 3 प्रॉब्लेम घेऊ. असं नाही की फक्त 2च प्रॉब्लेम मध्ये संतुष्ट. अजून 3-4 प्रॉब्लेम घेऊ. ज्यांचं नोट डाऊन करणं बाकी असेल त्यांनी हे नोट डाऊन करा. जर तुम्हाला समजलं असेल तर आपल्या चॅनलवर तुम्ही आताही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. फ्री डेमो क्लासेस सुरू आहेत आपल्या सध्या. प्रॉब्लेम नंबर 3. Convert 268.75 डेसिमल नंबर आहे. याचा कन्वर्ट करायचा बायनरी. क्वेश्चन आला होता समोर 2016 मध्ये. तर बघा आता प्रॉब्लेम कसं सोडवायचा. ज्या विद्यार्थ्यांना येते त्यांनी ट्राय करा. ज्या विद्यार्थ्यांना येत नाही त्यांनी इकडे लक्ष द्या. तर आता या प्रॉब्लेम मध्ये 268.75 आहे. तर सर्वात आधी पॉईंटच्या आधीचा नंबर घेतला आपण 268. आता कशामध्ये कन्वर्ट करायचा बायनरी मध्ये थोडस मोठं प्रॉब्लेम आहे. 2 ने डिवाइड करू. कॅल्सी मध्ये टाका 268 डिवायडेड बाय 2 किती येते 134. एक्झॅक्टली भाग गेला. मग बाकी किती राहिली रिमाइंडर काहीच नाही राहिलं म्हणजे 0. डबल 134 ला 2 ने डिवाइड करू आपण. किती राहते 67. एक्झॅक्टली भाग गेला. बाकी राहिली 0. त्यानंतर 67 ला डबल 2 ने डिवाइड करू. किती आलं 33.5 आलं असेल म्हणजे 33 कसा 33 इंटू 2 किती होते 66. 33 इंटू 2 66. 67 मधून 66 गेले 1. बाकी राहिली 1. डबल इथं 33 आहे. 33 ला 2 ने डिवाइड करा. 2 ने डिवाइड केलं किती आलं 16. 16 दोन्ही 32. 33 मधून 32 गेले 1. बाकी राहिली 1. डबल या 16 ला 2 ने डिवाइड करा म्हणजे इथे येते 8. बाकी काही राहिली का नाही इथं 0. डबल या 8 ला 2 ने डिवाइड करा इथे येते 4. 4 दोन्ही 8. बाकी काय राहिली का 0. डबल या 4 ला 2 ने डिवाइड करा. 2 1 2 2 2 4 इथं राहिलं 2. बाकी राहिली 0. डबल या 2 ला 2 ने डिवाइड करा. 2 1 2 इथं राहिलं 1. बाकी राहिलं 0. नाही 2 2 1 2 1 2. डबल या 1 ला आता या 1 ला डिवाइड होत नाही मग हा कॅरी फॉरवर्ड हा 1 म्हणजे काय आलं आपलं बघा LSB. इथं असते MSB. तर LSB पासून जर घेतला आपण इथून MSB पासून काउंट करू 1 0 0 0 0 नंतर 1 1 0 0. हा झाला पहिला पार्ट. आता सेकंड पार्ट पॉईंटच्या नंतरचा डिजिट किती आहे 75. 0.75. 0.75 चा 2 न मल्टिप्लाय करा
आता 0.75 ला जर 2 न जर आपण मल्टिप्लाय केलं 75 दोन्ही म्हणजे 150 म्हणजे 1.5 येते. पॉईंटच्या आधी काय आलं 1 इथे घेतला 1. मग आता इथं हा 1 सोडा तर काय राहिलं 0.5. 0.5 इंटू 2 म्हणजे 1.0. इथे किती आलं 1. पॉईंटच्या नंतर इथं 0 आलं 0 इंटू 2 0 म्हणजे इथं 0. इथं आता बघा हा 0.75 म्हणजे इथं तुम्ही असं पण लिहू शकता इथे MSB राहते वर आणि इथे LSB राहते. लिहिले चालते नाही लिहिले चालते. पहिले खालून तर वरपर्यंत आता वरून तर खालीपर्यंत. फायनल आन्सर काय येणार बघा आता पहिले 1 1 2 3 4 1 2 3 4 4 0 1 1 0 0 पॉइंट 1 1 1 1 0. दिस इज द बायनरी नंबर. कशाचा बायनरी नंबर आहे हा 268.75 268.75 या डेसिमलचं कन्व्हर्शन आता आपण बायनरी मध्ये केलेलं आहे. हे दिस इज द फायनल आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हे समजलं असेल तर हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि एक प्रॉब्लेम मी तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी देतो त्याच्यानंतर. ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यावर आपण नवीन टॉपिक घेऊ म्हणजे की आपला डेसिमल टू बायनरी कम्प्लीट होऊन जाईल. त्याच्यानंतर घेणार आपण डेसिमल टू ऑक्टल, मग डेसिमल टू हेक्साडेसिमल, डेसिमलचे कन्व्हर्शन, मग डेसिमल झाल्यावर बायनरीचे कन्व्हर्शन, मग ऑक्टलचे कन्व्हर्शन आणि हेक्साडेसिमलचे कन्व्हर्शन. तर हे प्रॉब्लेम तुमचं नोट डाऊन झालं असेल. आता घेणार आहोत प्रॉब्लेम नंबर 4 म्हणजे किती तुम्ही सॉल्व्ह करसा. मी फक्त आन्सर लिहून देईन ट्राय करा तुम्हाला येते की नाही. कन्वर्ट समर 17 आला होता प्रॉब्लेम. कन्वर्ट 146.25 हा एक डेसिमल नंबर आहे. याचा कन्व्हर्शन बायनरी मध्ये करायचं आहे. तर ट्राय करा. तर विद्यार्थी मित्रांनो याचा आन्सर जे येणार आहे तुम्ही सॉल्व्ह केलं असेल आणि याचा आन्सर येणार आहे 1 0 0 1 0 0 1 0.010 हे याचा आन्सर. जर याचा आन्सर आलं तर तुमचं प्रॉब्लेम बरोबर आहे नाही तर तुमचा प्रॉब्लेम चुकला. डेसिमल टू बायनरी नंबर आपला सॉल्व्ह झालेला आहे. आता आपण घेणार आहे डेसिमल टू ऑक्टल कन्व्हर्शन. तर न्यू हेडिंग डेसिमल टू ऑक्टल कन्व्हर्शन. डेसिमल नंबरच घेऊ राहिलो आपण पण त्याचा कन्वर्ट याच्या आधी पण बायनरी मध्ये गेलो आता ऑक्टल मध्ये घेऊ त्यानंतर मग हेक्साडेसिमल मध्ये करू. अत्यंत सिंपल आहे. बायनरी असला तर 2 ने डिवाइड करतो, ऑक्टल असला तर 8 ने डिवाइड करायला लागते आणि हेक्साडेसिमल असला तर 16 ने डिवाइड करायला लागते. झालं बाकी काही नाही. सेम तसंच आहे मेथड. बघा आता प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. कन्वर्ट 255 हा एक डेसिमल नंबर आहे इनटू ऑक्टल नंबर इनटू इट्स ऑक्टल नंबर. आता या डेसिमलचा ऑक्टल मध्ये कसं करायचं सेम पॅटर्न. इथे दिसाल तुम्ही 255
आता ऑक्टल मध्ये कन्वर्ट करायचं आहे नाही कसाल 2 न डिवाइड आता 8 न डिवाइड करायचं कॅल्सी काढा त्यानंतर 255 डिवायडेड बाय 8 करा SD बटन 31 लिहा इथं किती लिहा 31 मग आता बघा काही बाकी किती उरते का काय उरतेच बाकी 100% 31 ने 8 सोबत मल्टिप्लाय करा 31 इंटू 8 248 याचा मल्टिप्लाय होते 248 मग आता याच्यातून हे मायनस करा 255 7 बाकी किती उरली 7 उरली डबल लक्ष द्या काय केलं 255 ला 8 ने डिवाइड केलं मग कॅल्सीमध्ये टाकलं आन्सर आला 31 मग आपल्याला बाकी काढायची बाकी कशी काढतात 31 आणि 8चा मल्टिप्लाय केला 248 मग 255 मधून 248 मायनस केले तर 7 राहिले डबल या 31 ला 8 न डिवाइड करा काहून की आता आपल्याला ऑक्टल मध्ये कन्वर्ट करायचं आहे 31 डिवायडेड बाय 8 3 पॉईंट समथिंग आलं इथं लिहा 3 मग इथे किती येते 8 24 31 मधून 24 मायनस करा 31 मायनस 24 किती आलं 7 आता ह्या 3 न काही डिवाइड होत नाही 8 ला होते का नाही मग हा जसाच्या तसा कॅरी फॉरवर्ड इथं असते आपला मोस्ट सिग्निफिकंट डिजिट वर असते लिस्ट सिग्निफिकंट डिजिट खालून तर वरपर्यंत आणि आपला नंबर राहणार आहे आता 377 हा झाला तुमचा ऑक्टल नंबर कशाचं कन्वर्ट केलं तुम्ही 255 डेसिमल नंबरचं कन्वर्शन झालेलं आहे ऑक्टल मध्ये 377 बघा किती सोपी आहे एक वेळा अगेन ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी कन्वर्ट 255 टू द बेस 10 इन टू म्हणजे हा डेसिमल आहे याचा ऑक्टल मध्ये काय केलं 255 इथे लिहिलं ऑक्टल मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर डिवायडिंग बाय 8 255 ला 8 ने डिवाइड केलं आन्सर आलं 31 बाकी किती राहते 7 कशी केली आता बाकी कशी काढली आपण 31 आणि 8 चा मल्टिप्लाय केला 248 आणि 255 मधून 248 मायनस केलं तर 7 डबल 31 ला 8 ने डिवाइड केलं मग किती आलं 3 पॉईंट समथिंग आलं इथं घेतला 3 आता पॉईंट मध्ये आता किती आले बाकी इथे काढायचं आहे 8 24 31 मधून 24 गेले तर किती राहिले 7 पण हा 3 एक आणि 8 पेक्षा काय झाला लहान आहे हा जसाच्या तसा 377 प्रॉब्लेम नंबर फर्स्ट इज कम्प्लीट त्यानंतर प्रॉब्लेम नंबर सेकंड प्रॉब्लेम नंबर फर्स्ट तुमचं समजलं असेल कन्वर्ट 675 हा एक डेसिमल नंबर आहे याचा कन्वर्ट करायचा आपल्याला ऑक्टल मध्ये त्याचा कन्वर्ट कशात करायचा आहे ऑक्टल मध्ये सेम बिलकुल मेथड सेमच आहे मेथड मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही 675 घ्या ऑक्टल मध्ये कन्वर्ट करायचं आहे डिवायडिंग बाय 8 आता 675 कॅल्सी मध्ये टाका 675 डिवायडेड बाय 8 किती येते इथं 84 आता बाकी किती राहते 84 चा आणि 8 चा मल्टिप्लाय करा पहिले 84 इंटू 8 672 आणि इथे किती आहे 675 675 मधून 672 मायनस करा तर आय थिंक 3 राहते इथे 3 बाकी राहिली 3 डबल इथं आहे 84 या 84 ला 8 ला डिवाइड करा 84 डिवायडेड बाय 8 10.5 आलं म्हणजे इथं 10
बाकी किती राहते मल्टिप्लाय करा. 10 इंटू 8 80. 84 मधून 80 गेले 4 बाकी राहिले. डबल या 10 ला 8 ने डिवाइड करा. इथं राहते 1 पॉईंट समथिंग. 1 इंटू 8 8. तर 10 मधून 8 गेले किती राहिले 2. आणि हा 1 जसाच्या तसा झाला. प्रॉब्लेम इज सॉल्व. याचा फायनल आन्सर येणार आहे MHD to LHD. वन 2 4 3. 1 2 4 3. आणि ती कशाचा कन्वर्ट केला आपण 675. दिस इज द डेसिमल नंबर. आणि या डेसिमल नंबरचं कन्व्हर्शन केलं आपण ऑक्टल नंबरमध्ये तर 1243 हा नंबर तयार झाला. तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रॉब्लेम समजलं असेलच तुम्हाला. अजून आपल्याला याच्यावरचे 5-6 प्रॉब्लेम घ्यायच्या. कुठेही जाऊ नका. ज्यांना येत आहे आता ज्यांना समजला कन्सेप्ट त्यांनी नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. प्रॉब्लेम नंबर 3. $286. हा आहे डेसिमल नंबर. याचा करायचा आता आपल्याला ऑक्टलमध्ये 286. आता 286 कसं करायचं बघा. 286 कशामध्ये करायचं आहे ऑक्टल. तर 8 ने डिवाइड करायला लागेल. कॅल्शियम ऑन करा. 286 डिवायडेड बाय 8 35. बाकी किती उरते 35 इंटू 8 करा. 35 इंटू 8 280 म्हणजे बाकी 6 उरते. डबल या 35 ला 8 ने डिवाइड करा. 35 डिवायडेड बाय 8 4 पॉईंट समथिंग. विथ लिहा 4. 8 काय 8 8 16 48 832. 35 म्हणून 32 गेले किती राहिले 3. मग हा जो 4 आहे या 8 पेक्षा लहान आहे. मग हा 4 जसाच्या तसा कॅरी फॉरवर्ड. प्रॉब्लेम इज सॉल्व. किती आलं 286 डेसिमल नंबरचं कन्व्हर्शन ऑक्टल मध्ये केलं. MHD टू LHD म्हणजे इथं आलं 436. हा झाला ऑक्टल. अजून आपल्याला 3 प्रॉब्लेम घ्यायच्या. म्हणजे आता घेणार आहोत आपण डिजिटवाले प्रॉब्लेम. हे तर झाले समजा साधे नॉर्मल प्रॉब्लेम. जर पॉइंट मध्ये जर समजा आलं एखादा तर तेव्हा कसं करा तर ते प्रॉब्लेम बघा. प्रॉब्लेम नंबर 4. कन्वर्ट 658.825 हा आहे डेसिमल नंबर. आणि याचा करायचा आपल्याला ऑक्टल. तर विद्यार्थी मित्रांनो मेथड सेमच आहे. मेथड सेमच आहे. काहीच चेंजेस नाहीये. जे आता आपण बायनरी घेतलं सेम तसंच. फक्त इथं बायनरी मध्ये 2 ने डिवाइड केलं होतो. ऑक्टल मध्ये 8 ने डिवाइड करू. बाकी काय पॉईंटच्या आधीचा एक डिजिट घेतला किती आहे 658. 658 आता कशात डिवाइड आपल्याला कशात कन्वर्ट करायचं ऑक्टल. तर डिवाइडिंग बाय 8 म्हणजे आता काय असाल तुम्ही 658 डिवायडेड बाय 8. 658 डिवायडेड बाय 8 म्हणजे किती आलं 82. एक्झॅक्टली भाग गेला नाहीये. 82 चा 8 सोबत मल्टिप्लाय करा. या 82 चा 8 सोबत मल्टिप्लाय 656 बरं
658 मधून 656 गेली, किती राहिले? 2. बाकी राहिली आपली 2. डबल 82 ला 8 ने डिवाइड करा. 82 डिवायडेड बाय 8, 10 पॉईंट समथिंग. आता 10 इंटू 8 80. 82 मधून 80 गेले, बाकी राहिले 2. डबल इथं 8 न भाग जाते, पण एकच येईल. 8 वन जा 8. मग 10तून 8 गेली, इथं राहिली 2. आणि हा 1 कॅरी फॉरवर्ड. इथं असते आपला MSD, इथं असते LSD. आता पॉईंटच्या नंतरचे, पॉईंटच्या नंतर काहीच टेन्शन नाही घ्यायचं. पॉईंट नंतर कोणते डिजिट आहे? 825. म्हणजे इथं दिसाल तुम्ही 0.825. आता याला मल्टिप्लाय कशाने करसा? कसा आहे हा? हा कोणता नंबर आहे? ऑक्टल. ऑक्टल मध्ये कन्वर्ट करायचा आहे, तर मल्टिप्लाय बाय 8. याच्या आधी एक बायनरी मध्ये कन्वर्ट करायचा होता, तर मल्टिप्लाय बाय 2. म्हणजे 0.825 इंटू 8 जर केला आपण, तर 6.6 आलं. किती उत्तर आहे? 6.6. पॉईंटच्या आधीचा जो डिजिट आहे तो इथं लिहिला, आणि पॉईंटच्या नंतरचा तो इथं. 0.6 इंटू 8, 8 सका 48, 4.8. पॉईंटच्या आधीचा डिजिट इथं, नंतर 0.8 इंटू 8. आता 0.8 इंटू 8 म्हणजे इथे 6.4. पॉईंटच्या आधीचा डिजिट 6, नंतर 0.4. तुम्ही मिनिमम 3 वेळा घेतलं चालते, असं काही नाहीये की याच्या समोर घ्याच म्हणून. 3 वेळा घ्या, 4 वेळा घ्या, तुमच्यावर डिपेंड. 3 वेळा घेतला आपण. का 3 वेळा घेतली? तर पॉईंट नंतर 3 डिजिट होते. ओके, डायरेक्टच लिहून घेऊ मग. आता हे असते MSD आणि हे असते LSD. याच्या समोर करायची काही गरज नाही. तर आपलं आन्सर आलं 122212.646 टू द डेसिमल. इथं आलं 5658.825. डेसिमलचं कन्व्हर्शन हे झालं ऑक्टल मध्ये. अत्यंत सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो, सॉल्व्ह करण्यासाठी अत्यंत सिंपल. आता घेणार आहोत नेक्स्ट प्रॉब्लेम. कन्वर्ट कन्वर्ट 146.25 टू ऑक्टल. हा डेसिमल आहे, याचा काय करायचा? ऑक्टल नंबर. सेम बिलकुल 146 घेसाल. पहिले कशात कन्वर्ट करायचा? ऑक्टल मध्ये. म्हणजे कशाने डिवाइड? 8 ना. 146 डिवाइडेड बाय 8 म्हणजे 18 आलं. 18.25 आलं, पण आता 18 लिहायचं इथं. मग इथं 18 इंटू 8 न मल्टिप्लाय करा. बाकी काढायला लागेल ना आपल्याला. किती आहे? 144. 146 मधून 144 गेले 2, बाकी राहिली 2. डबल 18 ला 8 ने डिवाइड करा. 8 दोन्ही 16, इथं राहते 2. मग इथे किती राहते? 2च राहते. आता इथं भाग जात नाही, तर हा कॅरी फॉरवर्ड 2. LSD इथं आहे MSD. आता 0.25
कशाने मल्टिप्लाय 8 0.25 मल्टिप्लाय बाय 8 इथं आलं 2. तर सिंपल आहे 2.0 आहे समजा. तर इथं काय घ्याल तुम्ही 2 घ्याचा पहिला डिजिट, दुसरा घ्याल तुम्ही 0 इंटू 8 किती येते 0. इथं लिहिसा तुम्ही 0. ओके, दोनच चालते याचं MHD टू LHD. इथं 0 झाला तो, त्याच्यामुळे आपलं फायनल आन्सर आहे 222.20. दिस इज द ऑक्टल. म्हणजे की 146.25 डेसिमलचं हे झालं ऑक्टल नंबर. तसं विद्यार्थी मित्रांनो, एक प्रॉब्लेम होमवर्क देतो तुम्हाला. प्रॉब्लेम नंबर 6 ट्राय करसाल. कन्वर्ट 246.6875 आणि आता आपल्याला ऑक्टल करायचं आहे. याचा आन्सर सुद्धा लिहून देतो मी तुम्हाला. जर हे आन्सर आलं तर सांगसाल मला. 366,540. तर तुमचा प्रॉब्लेम बरोबर आहे. आजच्या लेक्चरसाठी इथं थांबून जाऊ. रिमेनिंग पार्ट नेक्स्ट लेक्चरला घेऊ. धन्यवाद.